लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पश्चिम बंगाल निवडणुकीमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर राज्यभरात मोठा उत्साह जो आहे तो भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं पदाधिकाऱ्यांकडनं साजरा केला जातोय. नाशिकमध्ये देखील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे प्रदेश प्रवक्ते आहेत. आपण कसं बघता याकडे? खरं तर आपण भाजपचे ज्येष्ठ नेते आहात, अनेक वर्षांपासून आपण भाजपमध्ये काम करतायत. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांना पश्चिम बंगालचा यश जो विजय आहे तो बघायला मिळाला आहे, त्यामुळे कुठेतरी अनपेक्षित यश मिळाल्याची भावना अनेकांमध्ये व्यक्त होते. आपण कसं पाहता याकडे? निश्चितच ज्यांचा ज्या नागरिकांचा ज्या कार्यकर्त्यांचा भारताच्या सगळ्या सांस्कृतिक वातावरणावर ज्याचा अभ्यास आहे किंवा ज्यांना देशावरती प्रेम आहे, अशा कुठल्याही नागरिकाला भारतातल्या आज विलक्षण आनंद झालेला आहे की पश्चिम बंगालमधलं तृणमूल काँग्रेसचं ममता बॅनर्जीचं राज्य जावं आणि त्या ठिकाणी नरेंद्र मोदींचं भाजपचं राज्य यावं, याच्यापेक्षा विलक्षण आनंद असू शकत नाही. कारण त्याला अनेक कारणाने आनंद आहे. पहिलं कारण सगळ्यात महत्त्वाचं की ज्या आपल्या क्रांतिकारकांनी ज्या वंदे मातरमचा जयघोष करून फासावर गेले, त्या वंदे मातरमचा जन्म पश्चिम बंगालमध्ये व्हावा आणि त्या वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण होत असताना हे सरकार ममता बॅनर्जीचं जावं आणि भारतीय जनता पार्टीचं राष्ट्रप्रेमी सरकार त्या ठिकाणी यावं, हा एक विलक्षण असा योगायोग आहे असं मी मानतो. ज्या प्रांतानं देशाचं राष्ट्रगीत दिलं जनगण मन, म्हणजे जसं बंकिमचंद्र चटर्जींनी वंदे मातरम दिलं, रवींद्रनाथ टागोरांनी जनगण मन दिलं, त्या पश्चिम बंगालमध्ये भारताच्या मातीला भारताच्या संस्कृतीला रुचेल अशी राजकीय संस्कृतीचं सरकार याच्या आधी नव्हतं. आधी सुरुवातीला कम्युनिस्ट पक्षाचं सरकार होतं. त्यांनी भारताच्या सगळ्या सांस्कृतिक सत्तेवरती, सांस्कृतिक महत्तेवरती, सांस्कृतिक वातावरणावरती पांघरून घालायचं काम केलं होतं आणि विदेशी ताकदींना ताकद मिळेल, बळ मिळेल अशा प्रकारचं सरकार कम्युनिस्टांनी चालवलं. कम्युनिस्टांची राजवट जावी म्हणून ममता बॅनर्जीला इतर विरोधी पक्षांनी मदत केली आणि ममता बॅनर्जीनं जेव्हा सरकार ताब्यात घेतलं, त्यांनी त्यांच्यापेक्षा वाईट कारकीर्द केली आणि राष्ट्रीयत्वाचे अनेक मुर्दे पाडले पश्चिम बंगालमध्ये. त्या पार्श्वभूमीवरती हे सरकार आल्यामुळं विलक्षण आनंद होतोय. कारण पश्चिम बंगालमध्ये राजकीय एका बाजूनं भाजप सरकार आलं, पण जसं वंदे मातरम झालं, जसं जनगण मन झालं, त्याचप्रमाणे सुभाषचंद्र बोस हे बंगालचे होते. त्याच पद्धतीनं रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांची सगळी संस्कृती, भारतीय संस्कृतीची सगळी विचारधारा जगभर पोचवणारे ते पश्चिम बंगालमधले होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही ज्या विचारधारेतून काम करतो त्या विचारधारेचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे बंगालचे. म्हणजे एकेकाळी आम्ही जहाँ हुए बलिदान मुखर्जी व काश्मीर हमारा, बलिदान काश्मीरसाठी होतं, पण जन्म पश्चिम बंगालमध्ये झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये सुद्धा जे वातावरण राहिलं, जिथं मुखर्जींचा जन्म होतो, जिथे राष्ट्रीय प्रवृत्तीने जन्म घेतला, त्या पश्चिम बंगालमध्ये मात्र अराष्ट्रीय प्रवृत्तीचं सरकार गेले काही दिवस चालत होतं आणि त्या सरकारला जनता विटलेली होती. परंतु भ्रष्टाचारी मार्गाचे अवलंब करून ते सरकार मागच्या वेळेस सत्तेवर आलं होतं. पण यावेळेला मात्र अगदी मतदार याद्यांचा अभ्यास करून SIRच्या माध्यमातून बोगस मतदार, दुबार मतदारांची जवळपास 91 लाख 92 लाख नावं वजा करून या निवडणुकीला आता आपण सामोरे गेलो आणि त्याचा निकाल आपल्याला दिसला. निवडणुकीमध्ये अनेक गैरप्रकार करणाऱ्या एजन्सींनी कामाला लावल्या होत्या, त्याच्यावरती परिणाम करून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि संघाच्या कार्यकर्त्यांनी अनेक वर्ष मेहनत करून पश्चिम बंगालमध्ये आज राष्ट्रीय विचारांचं सरकार त्या ठिकाणी स्थापन होतं आहे. याच्याबद्दल आम्हाला विशेष आनंद आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आठवतं की श्यामाप्रसाद मुखर्जींना जसं आपण एका बाजूनं स्मरण करतो, तसं दीनदयाळजी उपाध्यायांचं 68 साली निधन झालं. त्याच्यानंतर आमचे संघाचे प्रचारक, जनसंघाचे रामभाऊ गोडबोलेंनी कलकत्त्यामध्ये जनसंघाच्या कार्यालयाची स्थापना 68 साली केली होती आणि आज रामभाऊंच्या आत्म्याला शांतता मिळाली असेल की आज त्या ठिकाणी आपल्या विचाराचं सरकार स्थापन होतं आहे. त्याकरता अशा अनेक आठवणीतून आजच्या सरकारचं महत्त्व आम्हाला आहे असं वाटतं. कारण आगामी काळामध्ये 2047च्या भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दीला जेव्हा आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत, आज समृद्ध भारत
विश्वगुरू भारत म्हणून जर आम्हाला सामोरं जायचं असेल तर पश्चिम बंगालचा प्रांत हा राष्ट्रीय विचाराच्या सरकारमध्ये येण्याची नितांत आवश्यकता होती आणि त्या जनतेनं आता त्याला न्याय दिलेला आहे. नक्कीच आपल्यासोबत भाजपचे प्रदेश प्रवक्ते होते. खरं तर पश्चिम बंगालचा जो निकाल आहे तो समोर आलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी भाजपला यश मिळाल्यामुळे एक आनंदाचं वातावरण भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळतंच. मात्र ज्या राज्यानं देशाला वंदे मातरम दिलं आणि त्या वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 150 वर्षामध्येच भाजपला देखील पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळाली, त्यामुळे एक वेगळा आनंद असल्याची भावना भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.